सिंगल यूज प्लास्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेले प्लास्टिक आणि BPA बिस्फेनॉल वापरत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत वापरण्यास बंदी घालावी या मागणीचे नम्र निवेदन श्रीरामपूर नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले। कोविड काळात प्रचंड मागणी असलेल्या सिंगल यूज प्लास्टिक कप आता लोकांचे जीव घेणे ठरत आहे। प्लास्टिकचे मायक्रो कण असलेले सिंगल यूज कप मध्ये अति गरम अथवा अति थंड पदार्थ पेय टाकल्यास त्यातील प्लास्टिकचे कण त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात आणि नंतर ते थेट मेंदूत व रक्तात मिसळतात। यातून कॅन्सर, कर्करोग, ब्रेन ट्यूमर व इतर गंभीर आजार होत असल्याचे विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनास असल्याने राज्यातील विविध शहरात याचा सर्रास वापरावर, उत्पादनावर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे श्रीरामपूर शहर व परिसरामध्ये बस स्टँड जवळील भागात मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात चहा, कॉफी दुकाने, टपरीधारक विक्रेते, हॉटेल आढळून येत असून सदर ठिकाणी चहा, कॉफीची विक्री कागदी कप मध्ये करण्यात येते। चहा, कॉफीचे कागदी कप बनवताना त्यामध्ये बंदी असलेले प्लास्टिक आणि BPA म्हणजेच बिस्फेनॉल नामक अत्यंत घातक केमिकलचा मोठ्या प्रमाणात वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात। ह्या कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लास्टिक वितळणे आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लास्टिकचे कण पोटात जातात, ज्यामुळे हजारो लाखो नागरिकांना कॅन्सर सारख्या या रोगांना, या आजारांना सामोरे जावे लागतात। तसेच कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे चहा, कॉफीच्या कागदी कपांच्या यावर नगरपालिका यांच्या वतीने संबंधितांवर नोटीस देऊन तसेच वापरावर बंदी घालून शहरातील होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या संभाव्य आजारांना आळा घालावा, अशाचे निवेदन देण्यात आले। यावेळी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष असलम बिनसाद सह सलीम खान पठाण, जयेश सावंत, रवींद्र आसने, ॲडव्होकेट शेळके, सय्यद एजाज, मयूर पिंपळे, संदीप आसने, कासम शेख, विजया बारसे, रियाज खान पठाण, अमोल शिरसाट, अजिंक्य पटेकर, इनायत अत्तार, राजेंद्र सूर्यवंशी, अल्ताफ शेख, अकबर शेख, कजरू लोहकरे, शोएब शाह, अखिल सुनाभाई शेख, अमोल साबणे, इम्रान शेख, गणेश तापेरे, शफीक शेख यांसह जिल्ह्यातील विविध इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियाचे पत्रकार, संपादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।